नमस्कार. आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे विशाखा आता आलेली आहे, कारण विशाखाचे कान हे या संजनाने भरलेले आहेत. संजनाने तिला नको त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे विशाखा ही सर्वांच्या समोर आलेली आहे आणि येऊन डायरेक्टली आप्पांना सांगत आहे की तुम्ही हे घर बिल्डरला द्या, नसेल तर माझा हिस्सा मला द्या. जेव्हा हे विशाखा सर्व बोलते तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो. सर्वजण पाहतच राहतात, कारण विशाखाला अचानक काय झालेलं आहे, विशाखाची मागणी का करते हा प्रश्न मात्र सर्वांनाच पडलेला असतो. अरुंधती म्हणते, अगं विशाखा काय बोलतेस हे? तेव्हा विशाखा म्हणते की हो, आपण हे घर लवकरात लवकर बिल्डरला द्यावं, नाही तर मला पैसे द्यावेत. अरुंधतीला जेव्हा ह्या सर्व गोष्टी कळतात तेव्हा अरुंधती त्याचबरोबर आप्पा आणि यश यांच्या लक्षात येतं की हे सगळं कुणी केलेलं आहे. तरीही अरुंधती ही आता विशाखाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. विशाखाला सांगत आहे की काहीही झालं तरी असा तू विचार करू नको, पण विशाखा ऐकून घ्यायलाच तयार नाही. विशाखाचं असं म्हणणं आहे की मला पैसे हवेत, माझा हिस्सा हवा आहे, कारण ती सध्या खूप मोठ्या आर्थिक अडचणीत आहे आणि त्याचबरोबर केदारच्या आईची तब्येत बिघडलेली आहे आणि त्यांच्या ऑपरेशनसाठी पैसे लागणार आहेत. तेव्हा अरुंधती विशाखाला म्हणते की आत्ता तुझे मला बोलत आहे ना की हे सगळं तुला हवं आहे, परंतु असा विचार कर ना, जर हे घरच नसतं तर, म्हणजे आता हे घर आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना या घराचे घर विकून या घराचे पैसे हवे आहेत, म्हणून सगळेजण तुम्ही आप्पांशी या पद्धतीने वागत आहात. मग मला आता प्रश्न पडलेला आहे, जर हे घरच नसतं तर, म्हणून मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे की काय केलं असतं. अरुंधती जेव्हा हा प्रश्न विचारते तेव्हा विशाखा तिला उत्तर देते की आशुतोषने तुझ्यासाठी भरपूर काही केलेलं आहे आणि आशुतोषने तुला कोणत्याही गोष्टी करण्याची तुला गरज ठेवलेली नाही, तुझी लाईफ सिक्युअर करून ठेवलेली आहे. पण आमच्या बाबतीत तसं नाही, आमच्या बाबतीत गोष्टी खूप वेगळ्या आहेत, आम्हाला आमचं बघावं लागतं, आमच्या संसाराचं बघावं लागतं, आमच्या मुलांचं बघावं लागतं, असं म्हणत विशाखाने अरुंधतीलाच बोलणे लावलेले आहेत. आता अरुंधती विशाखाची समजूत कशी घालेल आणि विशाखाच्या या बोलण्यामुळं यश, आप्पा आणि आरोच्या समोर या चौघांचा जो प्लॅन आहे तो प्लॅन आलेला आहे. अशाच अपडेटसाठी देशमुखांच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि यश आणि आरोही दोघं मिळून बाप्पाची पूजा करत आहेत, कारण पूजेचा मान त्यांना दोघांनाही देण्यात आलेला आहे. यश आणि आरोही दोघं मिळून पूजा करत आहेत. आप्पा त्यांना सांगत आहेत की पूजा नक्की कशा पद्धतीनं करायची आहे आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा तिथे सगळेजण असतात, सगळेजण खूप खुश आहेत, सगळ्यांच्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की नक्की काय करायचं आहे आणि एवढं बाप्पाचं आगमन झालेलं आहे. परंतु या चौघांच्या डोक्यात जो प्लॅन आहे तो कोणालाच माहिती नाही. सगळ्यांना असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी खूपच आनंदाने होत आहेत, परंतु संजना, त्याचबरोबर अनिरुद्ध आणि अभि आणि ईशा यांच्या डोक्यात मात्र वेगळाच प्लॅन शिजतोय. यांच्या डोक्यात गोष्टी वेगळ्याच पद्धतीनं घडत आहेत, त्यामुळं खूपच अवघड झालेलं आहे. इकडे जरी हसत खेळत बाप्पाची स्थापना होत असली, बाप्पा घरी आलेले असले, तरी देशमुखांवरती खूप मोठं संकट येणार आहे आणि ते संकट संजना आणि अनिरुद्धमुळे येणार आहे. याची अरुंधती, यश आणि आप्पा यांना थोडीशीही कल्पना नाही की गणपती विसर्जन झालं की त्यांना हा बंगला खाली करावा लागणार आहे. याबद्दल त्यांना जरासंही काहीही माहिती नाही आहे. आता अरुंधती, त्याचबरोबर यश आणि आप्पा, कांचन, इकडे आरोही, अनघा हे सगळेजण हे घर वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु हे घर मोडण्यासाठी संजना मात्र फुल तयारीत आहे. इकडे अनिरुद्धला सुद्धा माहिती नाही आहे की हे घर मोडण्यासाठी म्हणजे या घराची वाट लावण्यासाठी संजनाने काय काय केलेलं आहे आणि अनिरुद्धच्या विरोधात जाऊन तिने बिल्डरसोबत काय काय प्लॅन केलेले आहेत याबद्दल जराशीही इकडे अनिरुद्धलाही कल्पना नाही. बाप्पाची आरती होते, त्यानंतर संजना आणि अनिरुद्ध बाहेर येऊन थांबलेले असतात, ते दोघंजण बोलत असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं अनिरुद्ध म्हणत असतो, पण नक्की मला नाही वाटत की विशाखा या गोष्टीसाठी तयार होईल. तेव्हा संजना म्हणते की तू विसरलास का, विशाखाला सध्या पैशांची खूप गरज आहे, केदारच्या जॉबचं तुला माहितीच आहे कसं आहे, त्यामुळं मला असं वाटतंय की आता विशाखाच हे सगळं करू शकते आणि विशाखामुळंच आपल्याला फायदा होऊ शकतो आणि विशाखाला कशा पद्धतीनं बोलायचं हे मी बघेल. विशाखाला काही पैसे दिले तर विशाखा या गोष्टींसाठी तयार होईल. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की ठीक आहे, मग विशाखाकडून NOC घ्यायचं काम तुझं. मग ती म्हणते की अविनाशकडून तुला NOC घ्यावी लागेल, तू अविनाशकडून NOC घे, असं अनिरुद्धला सांगू लागते. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की ठीक आहे, मी अविनाशकडून NOC घेईल, असं पण तो गेलेला आहे, या सगळ्या गोष्टींवरचा हक्क त्याने सोडलेला आहे,
त्यामुळं काहीच प्रॉब्लेम येणार नाही अविनाशकडून NOC घेण्यासाठी, असं तिने इकडे अनिरुद्ध म्हणत असतो. परंतु इकडे ईशा म्हणत असते की तुमच्या दोघांचं नक्की काय चाललेलं आहे? तुम्ही दोघं आमच्यापासून काही गोष्टी लपवत तर नाही आहे ना? म्हणजे असं तर नाही आहे ना? तेव्हा इकडे संजना म्हणते की काय चाललंय, म्हणजे तू नीट बोलायचंस हां, तू अशा भाषेत माझ्याशी बोलू शकत नाही आहे. तेव्हा अभि शांत करतो आणि अभि म्हणतो की नक्की काय चाललंय. तर इकडे ईशा म्हणते की मला माझा फ्लॅट मिळाला पाहिजे, पण तुम्ही त्यात काही गोंधळ घालणार असाल तर ते मला सहन होणार नाही. संजना म्हणते की विश्वास ठेव ना. अभि पण म्हणतो की बाबा आहेत आपले, कशाला टेन्शन घेतेस. तेव्हा ईशा म्हणते बाबा असले तरी बाबांबरोबर ही संजना आहे, तिच्यावर माझा काडी मात्रही विश्वास नाही. तेव्हा संजना म्हणते की नीट बोलायचं माझ्याशी. तेव्हा ईशा म्हणते नीट बोलायचं म्हणजे तुझं काहीतरी भुसर चाललेलं असतं आणि तू आम्हाला काहीच कळू देत नाही आहे. आमच्या विरोधात जाऊन जर दुसरं काय करणार असेल तर आम्ही माघार घेलं, असं म्हणत ईशा बोलत असते. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे आपल्याला लवकरच हे घर सोडावं लागणार आहे आणि ही गोष्ट कायम सिक्रेट ठेवायची आहे, प्रायव्हेट ठेवायची आहे, कोणालाही कळू द्यायची नाही. त्यावेळी संजना म्हणते ईशा तुला वारंवार ह्या गोष्टी सांगाव्या लागतात. तेव्हा ईशा म्हणते की मला वारंवार ह्या गोष्टी सांगू नकोस, कारण ह्या गोष्टी सांगितल्या तर तुलाच त्रास होणार आहे, या भाषेमध्ये ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा आणि यश तिथं आलेले असतात आणि यांचं बोलणं चाललेलं असतं की ह्या गोष्टी सिक्रेट ठेवायच्या आहेत. आणि नेमकं त्याच वेळेस आप्पा आणि यश तिथं पोहोचलेले आहेत आणि इकडे यशला मात्र या सगळ्यांवर संशय येतो. यश म्हणतो की तुम्ही काय बोलत होता नक्की. तेव्हा संजना म्हणते की नाही, काहीच नव्हतं बोलत आम्ही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईशा, त्याचबरोबर अभि, संजना आणि अनिरुद्ध यांची तोंडं मात्र चोरी पकडल्यासारखी झालेली असतात. तेव्हा यश म्हणतो नाही, मला असं वाटतंय की नक्कीच तुम्ही काहीतरी लपवताय आमच्यापासून, म्हणून तर आता तुमच्या सगळ्यांची तोंडं अशी झालेली आहेत. तेव्हा मात्र इकडे सगळ्यांच्या समोर ईशा म्हणते की काहीही लपवत नाही आम्ही. तेव्हा आप्पा म्हणतात चला मी तुम्हाला जेवायला बोलवायला आलेलो आहे, कारण जेवायला यायला उशीर झालेला होता म्हणून तर आलेलो आहे, असं आप्पा सगळ्यांना सांगत असतात. तेव्हा आप्पांना अनिरुद्ध म्हणतो की हो. आणि मग इकडे अभि, त्याचबरोबर यश सर्वजण असतात. यश म्हणतो की नाही, मला ना वेगळाच डाऊट येतो आहे, तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय. आम्ही आल्यानंतर तुम्ही विषय चेंज केलेला आहे आणि विसर्जनाचं बोलतोय असं खोटं कारण तुम्ही देत आहे. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की अरे खरंच सांगतोय. आप्पा म्हणतात अरे आत्ता पप्पा आलेत आणि तुम्ही विसर्जनाची काय तयारी करताय, चला चला जेवायला. त्यावेळेस अनिरुद्ध म्हणतो की हो चला. असं म्हणत आता अनिरुद्धने इकडे विशाखाची जबाबदारी संजनावर दिलेली आहे आणि तिला सांगितलेलं आहे की ठीक आहे, तुझ्या पद्धतीनं तू गोष्टी हँडल कर आणि विशाखाची NOC मिळव. इकडे आपल्याला पाहायला मिळतं विशाखाला केदारचा फोन आलेला असतो. विशाखा खूप त्रासलेली असते. ती म्हणत असते की अरे असं काय करतोय, मी लोनसाठी अप्लाय केलं आहे ना, आणि मी कधी भेदभाव केला आहे का, तुझी आई किंवा माझी आई या कोणत्याच गोष्टीमध्ये मी कधीच भेदभाव केलेला नाही आहे, मग तुला असं का वाटतंय, असं तो बोलत असतो. त्याचबरोबर त्याचं असं म्हणणं असतं की मी काहीच केलेलं नाही आहे. मग इकडे विशाखा खूपच रडकुंडीला आलेली असते. ती म्हणत असते की काही झालं तरी मला ह्या गोष्टी कळल्याच पाहिजेत, नक्की तुमचं काय चाललेलं आहे. तेव्हा केदार म्हणत असतो की अगं तू लोनसाठी अप्लाय केलं हे सगळं मला माहिती आहे, पण लोन अजून सँक्शन झालेलं नाही आहे ना. इकडे विशाखा म्हणत असते की हो मी लोनसाठी अप्लाय केलेलं आहे, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, लोन मिळायला वेळ लागतो ना. तेवढ्यात संजना देते. ते संजनानं ते बोलणं चोरून ऐकलेलं असतं आणि संजना विशाखाला म्हणू लागते की काय झालं, मला माहिती आहे आजपर्यंत मी कधी कोणत्या गोष्टी तुझ्या म्हणण्याप्रमाणे केलेल्या नाहीत. कसं आहे, मी जेव्हा या घरात आली तेव्हा तुझं आणि अरुंधतीचं दोघींचं छान जमायचं, त्यामुळं मी कधी तुझ्या तुझ्या गोष्टींमध्ये इंटरफेअर केलेलंच नाही. त्यामुळं मला असं वाटतंय की तू माझ्याशी तेवढी मोकळेपणाने कधी बोलू शकली नाही. तेव्हा विशाखा म्हणते मग आत्ता का आलीस तू बोलायला माझ्याशी. नाही, मला कळत नाही आहे म्हणून विचारते. त्यावरती मात्र संजना म्हणते की मला आता तुझी काळजी वाटली. कसं आहे, अरुंधती चांगली आहे, अरुंधती आणि तुझं नेहमी पटत होतं, ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, परंतु मला एक गोष्ट कळत नाही आहे की आत्ता जी परिस्थिती तुझ्यावर ओढवलेली आहे, तू वेगळ्याच टेन्शनमध्ये आहे. कसं आहे, कितीही काम केलं, कितीही पैसा कमवला तरी नवऱ्यांना मात्र आपली किंमत नसते. आता केदारलाही तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही आहे, तू एवढी नोकरी करते, जॉब करतेस. तेव्हा विशाखा म्हणते पण मी ह्या गोष्टी तुला का सांगू, म्हणजे तुला सांगून मला काय मिळणार आहे ना, असं इकडे विशाखाचं म्हणणं असतं. तेव्हा संजना म्हणते की तू मोकळेपणाने माझ्याशी बोलत नाही हे मला माहिती आहे, पण आता तू मात्र प्रॉब्लेममध्ये आहे, ह्या गोष्टीही मला तेवढ्याच माहिती आहेत, असं ती सांगत असते.
तेव्हा विशाखा म्हणते, हो कसं आहे, मी प्रॉब्लेममध्ये आहे हे मलाही माहिती आहे, परंतु या गोष्टी तुला सांगून माझा काय फायदा होणार आहे, असं विशाखा बोलत असते. तेव्हा संजना म्हणते, हो तुझा फायदा काहीच होणार नाही, बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या जर गोष्टी तू माझ्याशी शेअर केल्या तर मी तुझी मदत करू शकते. आणि पैसा मात्र सगळ्यांसाठीच प्रिय असतो आणि तुझ्या बाबतीतही तेच झालेलं आहे. आणि केदारबरोबर तुझ्या बाबतीत तसाच वागत आहे, कारण त्याला असं वाटतंय की तू कितीही कमवलंस तरी आत्ताही केदारचं म्हणणं असंच आहे की तू कमीच करतेस. पण उद्या मेनूच्या शिक्षणाचं काय? इकडे आरोही आणि अनघा बोलत असतात. आरोही आणि अनघा दोघीजणी एकमेकींना म्हणत असतात की खरंच आज आपण जे काय आहोत ना, ते आजींकडून जे नुसके मिळतात त्याच्यामुळं आपल्याला खूप फायदा होत आहे, असं आरोहीचं म्हणणं असतं. परंतु इकडे तेवढ्यात यश येतो आणि आरोही आणि अनघाला म्हणतो की बरोबर आहे, आजी तेवढी आहेच, पण अनघा आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. मला एक गोष्ट कळत नाही आहे की अभि तुला काही बोलला का? तेव्हा अनघा म्हणते, नाही रे, काही नाही बोलला. आणि अभि कुठे काय बोलतो माझ्याशी? जेव्हा गोष्टी त्याच्या अंगलट येतात ना, तेव्हाच अभिला त्या बोलाव्या वाटतात. अन्यथा अभिला त्या गोष्टी आपल्याशी शेअरच करू वाटत नाहीत. या भाषेमध्ये अनघा ही उत्तर देत असते. तेव्हा इकडे अनघा जेव्हा असं बोलते तेव्हा यश म्हणतो की हो बरोबर आहे. नाही, त्यावेळेस अनघा पुन्हा मग विचारते की तू असं का विचारतोय? तेव्हा यश सांगतो की नाही, मला असं वाटतंय की त्यांच्या चौघांचं काहीतरी चाललेलं आहे आणि त्या गोष्टी आपल्यापासून लपवून ठेवलेल्या आहेत. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अनघाला असं म्हटल्यानंतर अनघा म्हणते की आता कळेल नंतर, आता तर आपल्याला काय ते कळू देणार आहेत का? आपण विचारायला गेलो तर नीट सांगणार आहेत. पण तो माणूस कोण होता? यश असं म्हणतो, कारण तो माणूस मला कसं ओळखत होता? तेव्हा आरोही पण म्हणते की हो बरोबर आहे, कारण त्या माणसाला कधी आपण पाहिलेलं नव्हतं, पण यश तुला कसं काय तो माणूस ओळखत होता? ही गोष्ट काही मला पण कळली नाही आहे, पण मला खटकली ही गोष्ट, असं आरोहीचं म्हणणं असतं. इकडे आता संजना विशाखाशी बोलत असते. विशाखाला म्हणत असते, कसं आहे, पैसा हा खूप महत्त्वाचा आहे. काहीही झालं तरी जो पैसा दाखवला जातो, जो आपल्याकडे असतो, त्या पैशाच्या बाबतीतल्या गोष्टी खूपच विचित्र असतात. कारण आपल्याकडे पैसा नसेल तर आपल्याशी कोणीही व्यवस्थित वागत नाही. मी तुझं दुःख चांगलं समजू शकते आणि नवऱ्याची साथ कशी आहे हेही मला माहिती आहे. उद्या मीनू जर तुझ्या बाबतीत म्हणाली की तिला बाहेर शिक्षणाला जायचं आहे, तर मग तू काय करणार आहे? तिला सांगणार आहे का तुझं शिक्षण सोड आणि घरी बस? कारण काहीही झालं तरी मीनूसाठी शिक्षण हे महत्त्वाचं आहे. तिला आपण असं तर म्हणू शकत नाही ना, असं संजना भरवत असते. त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे विशाखाही आता आलेली असते आणि ती सर्वांच्या समोर म्हणत असते की मला बोलायचं आहे. आप्पा, लवकरात लवकर तुम्ही हे घर बिल्डरला द्या, अन्यथा माझा हिस्सा मला द्या. जेव्हा विशाखा येऊन सगळ्यांच्या समोर असा बॉम्ब फोडते तेव्हा संजनाला मात्र खूपच आनंद झालेला असतो. तेव्हा अरुंधती म्हणते, काय बोलतेस तू विशाखा? हे तेव्हा विशाखा म्हणते, हो जे खरं आहे तेच बोलते. अरुंधती म्हणते, जर हे घरच नसतं तर? म्हणजे तुम्हाला सगळ्यांना वाटतं ना खूप प्रॉब्लेम आहेत पैशाचे, जर हे घरच नसतं तर? तेव्हा विशाखा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा अरुंधती, आशुतोषने तुझ्यासाठी भरपूर काही करून ठेवलेलं आहे. तुला कोणत्याही गोष्टींची कमी नाही ना, तुझ्यावर तुझ्या मुलांची जबाबदारी आहे. तू फक्त निवांत खाऊन राहू शकते, पण आमच्या बाबतीत तसं नाही. मला या घरातला हिस्सा हवा आहे, मला पैशांची गरज आहे माझ्या भविष्यासाठी, माझ्या मुलांच्या भविष्यासाठी मला हे खूप गरजेचं आहे. या भाषेमध्ये ती बोलत असते आणि संजनाने इतका मोठा बॉम्ब टाकलेला असतो की त्याच्यामुळं पूर्णच वाट लागलेली असते. तर अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.